आणि माळीण गावातल्या बचाव कार्यामध्ये मुसळधार पावसाचा अडथळा निर्माण होतो, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारीनं। माळीण गावावरती आजचा दिवस उगवला तो मृत्यूचं सावट अधिक गडद करूनच। आता फक्त संख्या मोजली जाते ती या दुर्घटनेमध्ये किती लोक मृत्युमुखी पडलेत याची। आपण पाहू शकतो बचाव कार्य दुसऱ्या दिवशीही तेवढ्याच वेगाने सुरू आहे, मात्र या बचाव कार्यामध्ये प्रमुख अडथळा आहे तो इथं सतत पडणाऱ्या पावसाचा आणि अजूनही या डोंगरावरून वाहून येणाऱ्या माती आणि राड्या रोड्याचा। आतापर्यंत या राड्या रोड्याच्या खालून एकूण 21 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत, तर 9 जखमींना वाचवण्यात यश आलेलं आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र आपण पाहू शकतो की इथं या ठिकाणी एका वेळी फक्त 3च पोकलेन मशीन काम करू शकतात, कारण इथली परिस्थितीच अशी आहे की या गावाच्या वरचा जो भाग आहे तो डोंगराचा तर खाली दरी आहे, त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत। काल ही दुर्घटना घडल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली आणि आतापर्यंत आपण पाहू शकतो जिल्हा परिषदेची जी प्राथमिक शाळा आहे या प्राथमिक शाळेपासून अगदी 50 मीटर पर्यंतच हे राडारोडा हटवण्याचं काम पुढे सरकू शकलेलं आहे। यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात इथं अडथळे येत आहेत आणि वेळ लागतो आहे बचाव कार्याला। आतापर्यंत 21 डेड बॉडीज मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। जिल्हा प्रशासनाकडून जी माहिती देण्यात येते आहे त्यानुसार किमान 167 लोक या राड्यारोड्याच्या खाली गाडले गेलेले आहेत। स्थानिक लोकांच्या मते हा आकडा त्याहून कितीतरी अधिक आहे। 250 ते 250 लोक या मलब्याखाली रोड्याखाली अडकून मृत्युमुखी पावलेले आहेत असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। मात्र आतापर्यंत इथं हे जे बचाव कार्य सुरू आहे त्याचा जर आढावा घेतला असता आपल्याला ध्यानात येतं की आतापर्यंत या बचाव कार्याचा फक्त 10% भाग पूर्ण झालेला आहे, कारण इथं सतत कोसळणारा पाऊस हा बचाव कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण करतोय। कॅमेरामन अमोल गावळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, माळीण। माळीण गावाची दुर्घटना झाल्यानंतर नेमकं काय हिरावून गेलंय हे तिथल्याच एका मोठ्या डोंगरावर उभं राहिल्यावर स्पष्टपणे बघायला मिळतं। डोंगर कपारीत वसलेल्या माळीण गावचं नामोनिशाण उरलेलं नाही। कधी काळी गावं असणाऱ्या ठिकाणी आता या केवळ चिखलानं भरलेलं सपाट मैदान उरलंय। कधी काळी गावात वावरणारी माणसं आता चिखलाच्या ढिगाऱ्याखाली निश्चल पडली आहेत। त्यामुळे गावात आता एकच चित्र पाहायला मिळतंय, बचाव कार्य करणारे पोकलेन आणि NDRFचे जवान।